एकटीचा प्रवास. नवऱ्याला सोडलं असलं तरी कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातला काळा मणी यापासून वत्सला मावशींनी फारकत म्हणून घेतली नाही. पदरात एक ना अर्धे 3 मुलं, त्यात पहिल्या 2 मुली आणि तिसरा कुळाचा कुलदीपक. सासरचं घर सोडताना वत्सला मावशींनी नवऱ्याला प्रचंड विरोध डावलून मुलाला सोबत आणलं. मला तुमचं काही नको आणि माझ्या मुलांनाही तुमचं काही नको, या पापाच्या दौलतीमधला दमछाकही नको असे म्हणून मावशींनी कर्नाटकामधलं ते कुठलंसं गाव सोडलं आणि महामार्गावरून जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाला हात केला. कथ्थे जाना है बहनजी अशा ट्रक चालकाच्या सरदारजीने चालकाने वत्सला मावशींना प्रेम केला. दादा ही गाडी जिथपर्यंत जाईल तिथवर ने असं म्हणून वत्सला मावशींनी ट्रकच्या किन्नरच्या हातावर 2 रुपयाची मळकी नोट ठेवली. ये नोट नाही चलेगी त्याने कुरकुर केली. त्या चालकाने ओय छोटे रख असा खास पंजाबी ठेवणीतला आवाज दिल्यावर किन्नरने मावशीची दोन्ही मुलं आणि मावशींना हात देऊन कॅबिनमध्ये ओढून घेतलं. स्वतः काचेजवळच्या फळीवर तिरकस बसला. आरशातून तो मावशींना निहाळत होता जणू. सरदारजींनी डोळे मोठे करून त्याला सरळ बसायला सांगितले आणि ट्रक पुढे दामटला. वत्सला जेमतेम विवाहयोग्य वयाची होते न होते तोच तिच्या वडिलांनी तिला दूर खेड्यात नेऊन टाकली होती. त्यांना नव्या बायकोसोबत संसार थाटायचा होता आणि त्यात वत्सला बहुधा अडसर आली असती. बरी ती त्या स्वयंपाक पाण्यात धुण्या भांड्यात पारंगत झाल्या होत्या. त्यांची आई देवाघरी गेल्यापासून काही वर्षातच वत्सलाबाई तशा रंगारूपाने अगदी सामान्य म्हणाव्या तशा बेताची उंची, खेड्यात रापलेली त्वचा आणि काहीशी आडवा तिडवा बांधा, पण राहायच्या मात्र अगदी स्वच्छ नीटसं आणि स्वतःची आब राखून वत्सलेने यजमान तिच्यापेक्षा डावे सर्व बाबतीत, रंग, उंची आणि मुख्य म्हणजे स्वभाव. त्यांची पहिली पत्नी मरण पावली, मुलं बाळ नव्हती, कसाबसा व्यापार होता त्यांचा. बाकी नावालाच मोठं घर आणि घरानं. संस्काराची खून त्या घरात दिसत नव्हती. घरात दिवंगत तरुण माणसांची काही कृष्णधवल तस्विरी टांगलेल्या होत्या, पण ती माणसं कशामुळे गेली ही विचारायची सोय नव्हती. एकतर कानडी भाषेत अडसर होता प्रारंभी, नंतर सरावाने समजायला लागले. सर्वच गावातल्या जमीनदाराचा उजवा हात म्हणून दबदबा असलेला नवरा, जमीनदाराच्या सावकाराचा हिशोब याच्यात सापडीत लिहिलेला. कर्जाचे डोंगर डोक्यावरून उतरू न शकणाऱ्या गोरगरिबांच्या जमिनी सावकाराच्या नावे करून घेण्यात सावकाराचे वाक बगार झालेला माणूस. एखाद्याला भरणीतलं तूप काढून घेताना आपल्या हाताला माखलेलं तूप माणूस पोत्याला थोडंच न पुसतो. ते तुपाचे स्निग्ध कण जिभेवर ठेवण्याची सवय मग ती अधिकच वाढत गेली आणि कधीही वाल्याचा वाल्मिकी होऊ न शकणारा वाल्या उत्पन्न झाला. स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून त्यात सर्व मार्गे धनसंपदा घरात येत गेली. घरात माणसांची वानवा नव्हती आणि कामाचीही. वत्सलाबाईंचा ऐहिक संसार इतरांसारख्या ठेवलेल्या मार्गावरून वाटचाल करू लागला आणि वत्सलाबाई घरात प्रश्न विचारण्या एवढ्या मोठ्या आणि धीट झाल्या. तोवर 3 मुलं घातलेली होती पदरात नियतीने. वत्सलेने प्रश्न टोकावर आणि थेट होते. यजमानांच्या खात्यावर आता धन आणि काळ्या धनासेवे येणारे यच्छयावत अवगुणही जमा झाले होते. नवऱ्याने सासू सासऱ्यांनी छळ आरंभला आणि त्यांची परिणिती म्हणून आज तिनं मुलांना घेऊन वत्सलाबाई अनोळखी दिशेला निघाल्या होत्या. कर्नाटकच्या सीमा ओलांडून मालट्रक मराठी मुलखात शिरला. दुकानाच्या मराठी पाट्या कशाबशा वाचत मुलं सावरून बसली होती. वत्सलाबाईमुळे त्यांना मराठी बाराखडी येत होती. पण आपण कुठे निघालो आहोत याची त्यांना कल्पनाही नव्हती. वाटेत सरदारांनी काही बशी विचारत राहिले आणि वत्सलाबाईंनी त्याची पंजाबी मिश्रित हिंदी अजिबात समजत नसली तरी कर्मकहाणी सांगितली आणि त्या दणकट शरीराच्या पण मऊ काळजाच्या शिखाला समजली. ये तो गल है वाहेगुरु सब चंगा कर देंगे. त्याने जाडसर चंदेरी कडे घातलेला हात आकाशाकडे नेत म्हटले. रात्रीचे 8 वाजत आलेले होते. जकात नाक्याच्या पुढच्या वळणावर सरदारजींची ट्रक उभा केला आणि म्हणाले, बहनजी उतर जाओ, मैं तो अभी सड्डे ट्रान्सपोर्ट ऑफिस जाऊंगा. आणि त्यात तो नसताना ते सांभाळणारं कुणीतरी पाहिजे होतं. राहण्याचा जागेचा प्रश्न मिटत नव्हता. मराठी मुलूक होता. वत्सलाबाईंनी होकार दिला. झाडलोट करणं, ट्रान्सपोर्टसाठी आलेल्या मालावर लक्ष ठेवणं आणि बारीक काम सुरू केलं. 3ऱ्याच महिन्यात सरदारजींनी नवीन 2 ट्रक घेतले. कार्यालय मोठे झाली. त्यांनी वत्सलाबाईंनी पत्र्याची खोली आता पक्की बांधून दिली. परिसरात आणखी बरीच ट्रान्सपोर्ट कार्यालये, गोदाम उभी राहत होती. ट्रक मेकॅनिक, क्लीनर इत्यादी मंडळींना राबता वाढू लागली. त्या परिसरात राहणारी एकमेव बाई म्हणजे वत्सला. इथून जवळची मानवी वस्ती हाकेच्या अंतरावर नव्हती. चहा पाण्याला, जेवणाला चालक, क्लीनर लोकांना थेट हायवेच्या वरच्या ढाब्यावर जावे लागे. सरदारजींना विचारून वत्सलाबाईंनी आपल्या खोलीतच चहा पाणी आणि अल्पाहाराची
पदार्थ बनवून विकायला आरंभ केला. चव आणि मावशीचे हात याचं सख्य तर होतच आधीपासूनच. माणसं येत गेली, अनोळखी होत गेली. घरादारापासून दूर आलेली ती कष्टकरी चालक मंडळी, त्यांच्या आयुष्यात आलेल्या अपरिहार्य पण अविस्कारार्थ गोष्टी, एकटी बाई पाहून त्यांच्या नजरात बदल होत जाणं नैसर्गिक असलं तरी वत्सलाबाईंचा अंगभर पदर, कपाळावरचं ठसठशीत कुंकू, गळ्यातला काळा मणी आणि जिभेवरचं आई बहिणी सदृश्य मार्दव, वत्सलाबाई आता सगळ्यांच्याच मावशी झाल्या. आणि काहीच्या बहनजी त्या ड्रायव्हर किन्नर मंडळींच्या घरची मुलाबाळांची आवर्जून चौकशी करायच्या. कधी नसले कुणापाशी पैसे तर राहू दे, सवडीनं दे म्हणायच्या आणि लोकांशी मावशीचे पैसे बुडवत नसत. वत्सलेने या नव्या भावाकडे असे काही पाहिले की त्याने ट्रक इंजिन बंद केलं. सरदारजीचा स्वतः ट्रक होता. तो पंजाबमधून महाराष्ट्रात येऊन स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी काढायची होती त्यांना. औद्योगिक परिसराच्या जवळ एक ट्रक क्लीनर उभं होतं. त्यातली एक मोकळी जागा विकत घेऊन त्यांनी पत्राचं शेड टाकून तात्पुरतं कार्यालय थाटलं होतं. दरम्यान मुली मोठ्या होऊ लागल्या होत्या. त्यांना मात्र मावशींनी सर्वांच्या नजरेपासून कसोशीने दूर ठेवलं. काही बिचाऱ्या मुकाट्यानं राहत होत्या. लहानपणी ते काही लिहायला वाचायला शिकल्या होत्या. तेवढ्यावरच त्यांना थांबावे लागण्या बोलण्यात अगदी वत्सला मावशी. काही वर्षात मावशीच्या दूरच्या नातलगांना मावशीचा ठाव ठिकाणा लागला. अधूनमधून कोणी भेटायला यायचं. ती एकटी बाई एवढ्या बाप्यात कशी बरं राहत असेल असे प्रश्न त्यांना पडायचे आणि अंदाज बांधत नातलग आपल्या घरी परतायचे. सरदारजींनी जवळच शहरात फ्लॅट घेऊन बंगला बांधला. आपले कुटुंब तिथे आणले. आउटसाईडमध्ये मावशीचे घरटे स्थलांतरित झाले. आता पोरींची शाळा सुरू झाली. जवळच्या नगरपालिकेच्या विद्यामंदिरात धाकटा लेखही आता हाताशी आला. पण त्या पठ्ठ्याला ड्रायव्हरकीचा नाद लागला आणि त्याने मावशीच्याही नकळत लायसन्स मिळवलं आणि ते सुद्धा अवजड वाहनाचं. मावशी मात्र चहा नाश्त्याचे व्यवसाय सुरूच ठेवला. शरीर साथ देण्याचं झालं तरीही सरदारजींनी पंजाबातल्या आपल्या मूळ गावी गेले तेव्हा सारा बंगला मावशीच्या जीवावर टाकून गेले होते. कित्येक वर्षात जरी त्यांनी विश्वास कमवला होता, तेवढाच घर सोडून आपल्या आल्यावर उभं आयुष्य मावशींनी एकटीच्या बळावर रेटलं होतं. स्वाभिमानाने जगल्या होत्या. पै न पै गाठीला बांधून ठेवली. लेकी उजवताना लागणारा पैसा थोडा का होईना. दोन्ही मुलींना स्थळ सांगून आली. दोघींचं लग्न एका दिवशीच होणार होती. मावशीचा इतिहास आडवा नाही आला. इतक्या वर्षाच्या अस्तित्वाचा मावशींना चरित्रवान वर्तनाच्या प्रामाणिकपणाच्या खुणा वाटेवर करून ठेवल्या. विपरीत परिस्थितीत संसार सोडले नाहीत. मुलांबाळांनाही देण्यात कमी पडल्या नाहीत. असे कुणास ठाऊक, पण लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री मावशीचे यजमान येऊन थडकले. वाल्याने पाप कुणीही स्वीकारले नव्हते. अगदी जवळच्यांनी. पैसे जमीन होती, शिल्लक नाही, पण कुणाच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्या इतपत पण पत राहिली नव्हती. मावशी काहीही बोलल्या नाहीत. दिवसभर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारात कार्य पार पडलं. हे खऱ्या अर्थानं अखिल भारतीय लग्न. पंजाब, हरियाणा, केरळ, बंगाल, भारतातल्या प्रत्येक राज्यातून एक ना एक वऱ्हाडी हजर होता लग्न. अर्थात पुरुषाच्या त्या मेळ्यात एकही स्त्री मात्र नव्हती. मराठी लग्न सोहळा पाहून ती परप्रांतीय माणसं कौतुकानं हसत होती. सरदारजी मालक सहकुटुंब आले होते. त्यांनाही ट्रकच्या राज्यात उभं राहून हात करणाऱ्या वत्सला मावशी आठवत होत्या आणि त्यांच्यासोबतची लहानगी मुलं. सायंकाळी पाठवणीचा वेळ आली. मावशींनी व्यवस्थित पाठवणी केली. दोघा ट्रकवाल्यांनी सजवलेल्या मिनी ट्रकमधून दोन्ही नवऱ्या सासरी घेऊन जाण्याची तयारी केली. गाडीवर आहेर म्हणून वाळत करण्याच्या बोली. एकंदरीत काकाच्या त्या दुनियेत दोन संसाराची चाकं अग्रेसर होती. मुली निघून गेल्या चिमण्यासारख्या भुरकन उडून. त्यांना नवी घरटी मिळाली होती हक्काची. वराडी आणि इतर मंडळी निघून गेली. मंडप तसा रिकामा झाला. वत्सलाबाईंनी लाडू चिवड्याच्या पुढ्या बाहेर खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या नवऱ्याच्या हातावर ठेवल्या आणि त्याला वाकून नमस्कार केला आणि पलीकडे कथ्याच्या बाजावर बसलेल्या ड्रायव्हर मंडळीकडे पाहून म्हणाल्या, कर्नाटक का कोई जा रहा है क्या भी? एक चालक उठून उभा राहिला. मैं निकल रहा हूँ मौसी थोड़ी देर में. त्यावर वत्सला मावशींनी नवऱ्याकडे हात दाखवून म्हणाल्या, इनको लेके जाना और हाँ, भाडा नहीं लेना. तुमसे अगली बार चाय नाश्ते का पैसा नहीं लूंगी. असं म्हणत वत्सला मावशी लग्नात आलेल्या वही पाहण्यात गर्क झाल्या. त्यांच्या यजमान ट्रककडे त्यांनी साधं मन वळवूनही पाहिलं नाही. हलका धुळीचा लोट येऊन ट्रक निघून गेला. वत्सलाबाईंच्या डोळ्यात नकळत पाणी उभं राहिलं. पण आत मनात स्वाभिमानाच्या भावनेनं रिंगण धरलं होतं. एका बाईनं एक लढाई जिंकली होती एकटीनं. नवरात्र निमित्त ही दुर्गा कहाणी मांडलेली आहे. धन्यवाद.